साने गुरुजी जेव्हा पुण्याला शिकायला होते ना, पुण्याला एक दिवसाची घटना, साने गुरुजी रात्री झोपले. रात्री 12 वाजता साने गुरुजींच्या स्वप्नात त्यांची आई आली आणि साने गुरुजींना अंतकरणातून आवाज देऊ लागली, बाळ श्याम, ए बाळा, अरे मी आजारी आहे बाळा, मला भेटायला येतोस का रे? साने गुरुजी उठून बसले. पाहतात तर रात्रीचे 12 वाजलेत. मनात विचार आला, अरे दिवसभर त्या आईचं चिंतन करतो ना, म्हणून रात्री सुद्धा ती माझ्या स्वप्नात आली. परत झोपला. पहाटे 4:30ला परत ती आई स्वप्नात आली आणि मग मात्र आर्त हाकेनं म्हणू लागली, ए श्याम, ए बाळा, अरे मी शेवटच्या घटिका मोजते रे बाळा, मला भेटायला येतोच बाळा, शेवटचं तुला बघायचं रे बाळा, येतोच भेटायला. साने गुरुजी सांगतायत, मी उठून बसलो. घड्याळ पाहिलं तर 4:30 वाजलेत. 4:30 घड्याळात वाजलेलं पाहिल्याबरोबर मला माझ्या आईचे शब्द आठवले. माझी आई मला नेहमी सांगायची, बाळ श्याम, पहाटे पडलेलं स्वप्न खरं असतं बरं. हे आईचे शब्द मला आठवले. मी पटकन उठलो. माझ्या मित्रांनी मला 4 आणे गोळा करून दिले. मला पालघरला आईकडे जायचं होतं. पालघरला जायचं तिकीट 5 रुपये होतं. मित्रांनी मला गोळा करून 3 रुपये दिले. मला 2 रुपये आणखी लागत होते. मी एसटी स्टँडवर गेलो. एक मुंबईची गाडी आलेली होती. त्या गाडीतनं एक जोडपं खाली उतरलं. मला पाहिल्याबरोबर त्यांनी आवाज दिला, ए पोरा, आमची एवढी बॅग आमच्या रूम पर्यंत घेतोस का? तुला खाऊला पैसे देईल. खाऊला पैसे विचारलं, किती देणार? अरे तुला किती पाहिजे? मला 2च रुपये पाहिजे. अरे तुला 5 देईल, चल. साने गुरुजी सांगतात, ती जड असणारी बॅग मी माझ्या डोक्यावर घेतली. प्रचंड बॅग रुतत होती, पण प्रश्न फक्त डोळ्यासमोर 2 रुपयाचा फिरत होता. मी धावत पळत त्यांच्या रूम पर्यंत गेलो. आता बॅग खाली घ्यायची कशी? पाठीमागं पाहिलं तर ते फार दूर होते. भिंतीचा सहारा घेऊन बॅग खाली घेण्याचा प्रयत्न करू लागलो. जड असणारी बॅग माझ्या हातातून खाली निसटली. निसटल्याबरोबर त्या बॅगचं लॉक तुटलं. सगळं सामान अस्ताव्यस्त झालं. पाठीमागनं ते साहेब आले. तुटलेली बॅग, अस्ताव्यस्त झालेले कपडे पाहिले. हाताची बाही मागं सारली आणि खाड दिशी माझ्या कानाखाली मारली. कानाखाली मारल्याबरोबर पटकन डोळ्यात अश्रू आले. पण त्या 2 रुपयाच्या आशेपोटी डोळ्यातले अश्रू डोळ्याच्या कठाडावरतीच थांबवले. पायाच्या अंगठ्यानं खाली माती उकरायला लागलो. ते मालक ओरडतात, मूर्खा, एवढी महागाची बॅग तोडली, जा, तुला 1 रुपया सुद्धा मिळणार नाही. मी निघालो. तेवढ्यात त्या बाईला माझी दया आली. तिनं पर्स मधनं 1 रुपया काढला आणि माझ्याकडे दिला. आता माझ्याकडे 4 रुपये झालेत. 1 रुपया मला आणखी लागत होता पालघरला जायला. मी धावत पळत बस स्टँडवर गेलो तर पालघर गाडी आलेली होती. गाडीमध्ये चढलो. गाडी निघाली. कंडक्टर साहेब माझ्याकडे आले आणि आवाज दिला, तिकीट. साहेब, 1 पालघर द्या, 5 रुपये दे. साहेब, 4च रुपये आहेत. तुझ्या बापाची गाडी आहे, उतर खाली. खाली उतरायला लागलो तर एसटीच्या शेवटच्या बाकावरनं कुणीतरी आवाज दिला, ओ कंडक्टर साहेब, अहो ही शेवटची गाडी आहे, घ्या त्या लेकराला, 1 रुपये कमी आहे ना? मग त्याला 2-4 किलोमीटर मागं सोडून द्या, येईल तो चालत. चालेल का रे? हो साहेब, चालेल. साने गुरुजी सांगतायत, मला पालघरच्या 4 किलोमीटर पाठीमागं उतरवण्यात आलं. मला माझ्या घराकडे जाण्याकरता जंगलातला मधला रस्ता माहिती होता. मी त्या रस्त्यानं निघालो. पाऊल वाटेनं चालत असताना गवत डोक्यापर्यंत वाटलेलं होतं. अनेक हिंस्र पशूंचे आवाज कानावर यायला लागले. मला भीती वाटायला लागली. पण त्यावेळेला मला
माझ्या आईचे वाक्य आठवले. माझी आई मला नेहमी सांगायची, बाळ श्याम, जर कधी भीती वाटली ना बाळा, तर राम रक्षा स्तोत्र म्हणायचं बाळा. मी लगेच राम रक्षा स्तोत्र म्हणायला सुरुवात केली. जंगलातल्या रस्त्यानं चालत 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 माझ्या घराच्या अंगणापर्यंत आलो. माझ्या घराकडे लक्ष गेलं तर माझ्या घराचा दरवाजा उघडा होता. एका कोपऱ्यामध्ये छोटासा दिवा जळत होता. घरात पाऊल टाकलं तर माझे भाऊ, माझे वडील गुडघ्यामध्ये डोकं घालून बसलेले होते. मी भाऊच्या जवळ जाऊन बसलो आणि विचारलं, भाऊ, आई कुठं आहे? भाऊच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा लागल्या. ओ भाऊ, अहो मी काय विचारतोय, आई कुठं आहे? एक शब्दही भाऊ बोलत नव्हते. अखेर मी माझ्या पुण्याच्या आत्याकडे गेलो. आत्या, सांग ना ग, आई कुठं आहे? आईला सांग मी आलोय, मला आंघोळीला पाणी दे. एक शब्द ही आत्याच्या मुखातून निघेना. पुण्याच्या मावशीकडे गेलो. मावशी, अगं ही सांगत नाही, तू सांग ना आई कुठं आहे ग, मला आईला भेटायचंय ग, रात्री माझ्या स्वप्नात आली ग ती. एक शब्दही कुणी बोलत नव्हतं. अखेर उठले, पाठीमागच्या रूम मध्ये गेले. तर पाठीमागच्या रूम मध्ये चुलीला जाळ लावता लावता चुलीच्या आडोशाला माझी एक 10 वर्षाची बहीण तिथं झोपलेली होती. तिला हलवलं आणि विचारलं, ताई, आई कुठं आहे? आई शब्द ऐकल्याबरोबर ती खळकन रडायला लागली आणि मला म्हणू लागली, श्याम, श्याम, आपली आई आपल्याला सोडून देवाघरी गेली रे. देवाघरी गेली हे शब्द ऐकले, आई म्हणून किंचाळली, फोडली आणि 10 मोकलून रडायला लागले. व साने गुरुजी, एक एक दिवस त्या आईच्या आठवणी जात होता. आईचा अंत्यविधी झाला, सावडण्याचा विधी झाला, दशक्रिया विधी आला. ब्राह्मण काकांनी 3 पिंड मांडले होते, पण त्या पिंडाला काक स्पर्श होत नव्हता. साने गुरुजी म्हणतात, माझे वडील गेले त्या पिंडाजवळ, हात जोडले आणि म्हणू लागले, यशोदे, शिव यशोदे, काय काळजी करू नको लेकराची, मी सांभाळेल लेकरांना, शिव. तरी सुद्धा माझी आई शिवत नव्हती. अखेर माझी मोठी बहीण गेली. हात जोडल्याने सांगितलं, आई शिवना गाई, आई शिवना, आई मी नाही त्रास देणार भाऊला, मला ज्या घरी देतील ना भाऊ त्या घरी मी आनंदानं राहील. आई शिवना ग, मला माहिती आहे भाऊ कर्ज बाजारी आहे, मी नाही भाऊंना त्रास देणार, शिवना ग आई. तरी सुद्धा आई त्या पिंडाला शिवत नव्हती. अखेर साने गुरुजी सांगतात, मी गेलो, हात जोडले आहे आणि सांगितलं, आई मी सांभाळेल, आई ताईच्या लग्नाला मी मदत करेल, आई मी कष्ट करेल, आई शिवना ग आई. तरी सुद्धा ती आई शिवत नव्हती. अखेर साने गुरुजी म्हणतात, माझ्या लक्षात आलं माझी आई का शिवत नाही. साने गुरुजी म्हणतात, अरे आई गेली आम्हाला कळत होतं, आई हा शब्द आमच्या मुखावर येत होता, पण 2 महिन्यापूर्वीच त्या आईनं एका गोंडस बाळाला जन्म दिलेला होता. त्याचं नाव पुरुषोत्तम, माझा भाऊ. साने गुरुजी म्हणतात, तो माझा भाऊ 2च महिन्याचा आहे. अरे त्याच्या ओठावर अजून आई शब्द सुद्धा आलेला नाही, तो घरी झोळीमध्ये झोपलाय. त्याला काय माहिती, मला 2 महिन्यापूर्वी ज्या मातेनं जन्म दिला ती माझी माता निघून गेली. धावत पळत घरी गेले. साने गुरुजी म्हणतात, त्या झोळीतनं लेकराला घेतलं आणि त्या 2 महिन्याच्या पुरुषोत्तमला घेऊन त्या पिंडाजवळ आलो. आईला हात जोडले आणि सांगितलं, आई शिवाई मी सांभाळेल, आई या पुरुषोत्तमचा काय लागतं त्याचे अंघोळ, जेवण, शिक्षण मी करेल, आई शिवाई. तरी आई शिवत नव्हती.
अखेर त्या 2 महिन्याच्या लेकराला उचललं आणि मुंबईच्या मावशीकडे नेलं आणि ती मुलाला समोर करून साने गुरुजी सांगतायत, मी मावशीला म्हटलो, मावशी आम्हाला आई नाही राहिली ग, आम्ही जगू ग कसंही, पण या 2 महिन्याच्या पुरुषोत्तमला काय कळता आई गेली. मावशी आजपासून या पुरुषोत्तमची आई होशील का ग, आम्ही जगू ग, याची आई होशील का. त्या 2 महिन्याच्या लेकराला त्या मावशीनं हातात घेतलं. यशोदेला म्हणू लागली, यशोदे, शिव यशोदे, मी सांभाळेल याला, याचं जेवण खावण धुणी भांडी शिक्षण मी करेल, शिव. तरी सुद्धा ती आई शिवत नव्हती. अखेर त्या 2 महिन्याच्या लेकराला आपल्या हृदयाला लावलं, आपला पदर त्याच्या डोक्यावर टाकला आणि त्या लेकराच्या पटापटा पटापटा पाप्या घेतल्या. पाप्या घेतल्याबरोबर आईची माया निर्माण झाली आणि आईची माया निर्माण झाल्याबरोबर पलीकडे लिंबाच्या झाडावर 10-12 कावळे बसले होते, पटकन उडत आले आणि त्या पिंडाला स्पर्श केला. हे सगळं साने गुरुजीनं पाहिलं आणि ध्यानात आलं, आई अगं जिवंत असताना सुद्धा थांबली होती आमच्यासाठीच आणि मेल्यानंतर सुद्धा थांबली होती आमच्यासाठीच. धाय मोकलून रडला महाराज, एवढा मोठा माणूस धाय मोकलून रडला.